मित्रांनो, एकंदर महिन्यापासून जर आपण विचार केला, तर सगळ्या शेतकऱ्यांचं कांद्याचं रोप हे टाकलं गेलं होतं. खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचं रोप टाकलं गेलं आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस हा येत आहे. साधारणतः 21-22 दिवसाचं कांद्याचं रोप झालं आणि पावसाने एवढा मोठा हाहाकार माजवला, की त्याच्यामध्ये सगळ्यांचं कांद्याचं रोप हे गेलं. तरी देखील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता, की आपण कांद्याचं रोप अजूनसुद्धा जसंच्या तसं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 10-20% थोड्याफार प्रमाणामध्ये कुठेतरी ज्या ठिकाणी पाणी साठवलं असेल किंवा थोड्याफार ठिकाणी स्टॉक झालं असेल, अशा ठिकाणी कांद्याचं रोप हे गेलेलं आहे. परंतु आपल्या या शेतामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये जवळपास आता देखील जर तुम्ही बघितलं तर 85 ते 90% पर्यंतचं कांद्याचं रोप जसं का तसं आहे. तर हे कांद्याचं रोप जगवत असताना याच्यामध्ये कोणता स्प्रे घ्यावा, त्याचबरोबर पाऊस जर चालू असेल तर अशा परिस्थितीत कोणता स्प्रे घ्यावा, की जेणेकरून आपलं कांद्याचं रोप चांगल्या प्रकारे हे जसंच्या तसं राहील, हा प्रयत्न कसा करावा, याविषयीची संपूर्ण मध्ये माहिती बघणार आहोत. त्यामध्ये बुरशीनाशक कोणतं वापरावं, याविषयीची देखील आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर एकंदर मित्रांनो, हे जे कांद्याचं रोप आहे, हे ज्यावेळेस तुमच्याकडे पावसाचं वातावरण असेल, पाऊस पडत असेल, पूर्णपणे ढगाळ वातावरण जर असेल, तर अशा परिस्थितीमध्ये केमिकल कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर आंतरप्रवाही बुरशीनाशक हे नितळ वातावरण असेल, ऊन किंवा सूर्यप्रकाश वगैरे पृथ्वीवर जर येत असेल, तरच आंतरप्रवाही बुरशीनाशक काम करत असतं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा जर वापर केला, तर कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाने देखील चांगल्या प्रकारे ढगाळ वातावरणामध्ये जर आपण बघितलं, तर कॉन्टॅक्ट बुरशीनाशक चांगल्या प्रकारे काम करत असतं. तुम्हाला कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे केमिकलमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, पूर्णपणे पाऊस वगैरे पडतंय. साधारणतः दिवसामध्ये 2-3 तास सकाळी, सायंकाळी पाऊस येऊन जातोय. 1-1.5 तास उघडाण वगैरे भेटतंय. 1-1.5 तास उघडतोय. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जैविक बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. जैविक बुरशीनाशकांचा वापर जर तुम्ही केला, पाऊस जर चालू असताना, तरी देखील जैविक बुरशीनाशक या वातावरणामध्ये जर टेम्परेचर बघितलं, तर खूप कमी टेम्परेचर आहे आणि या खूप कमी टेम्परेचरमध्ये केमिकलपेक्षा जैविक बुरशीनाशकं जबरदस्त काम करत असतात. त्यामुळे तुम्ही जैविक बुरशीनाशकांचा स्प्रे घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, जसं काही तुमचं ऊन किंवा सूर्यप्रकाश तुमच्या या भागामध्ये येतोय, अशा वेळेस तुम्हाला हाय रिस्क मॉलिक्यूल वापरायचे. त्याच्यामध्ये लोकल बुरशीनाशकं वापरून फायदा नाही. साप, रोडोमिल, गोड त्याबरोबर इतर काही जे बुरशीनाशक आहेत, प्रायमरी स्टेजचे कुठलंही बुरशीनाशक वापरू नका. हाय रिस्क मॉलिक्यूल असलेलं बुरशीनाशक वापरा. त्या बुरशीनाशकांमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला बायर कंपनीचं एव्हरगोल्ड असेल, त्याचबरोबर BASF कंपनीचं मेरिऑन फंगिसाइड असेल. त्याचबरोबर मित्रांनो, बायरचं एलिएट नावाने जे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेलं जे बुरशीनाशक आहे, या बुरशीनाशकांचा आलटून-पालटून तुम्हाला स्प्रे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही नेटिव्ह असेल, त्याचबरोबर कस्टोडिया असेल, यासारखी बुरशीनाशकांचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हे बुरशीनाशक वापर करत आहात, याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरा. जर उघडाण असेल तरच याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरा. त्याचबरोबर याच्यामध्ये टॉनिक वापरत असताना तुम्हाला जे चांगल्या प्रकारचं रिझल्ट देत असलेलं, तुम्हाला अनुभवातील असलेलं अॅमिनो ॲसिड बेस जे तुमचे टॉनिक आहेत, त्या टॉनिकचा याच्यामध्ये वापर करा. त्यासोबतच मित्रांनो, त्याऐवजी तुम्ही ट्रायकंटेनॉल म्हणजेच गोदरेजचं जे विपुल आहे, त्याचा देखील वापर करू शकतात. त्याच्यामध्ये ट्रायकंटेनॉल नावाचा कंटेन आपल्याला बघायला मिळतो. त्याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. त्यासोबतच मित्रांनो, त्याच्यामध्ये प्रोफाईटचा देखील तुम्ही वापर करू शकतात. एकंदर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला 4-5 बुरशीनाशकं सांगितली, त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्टिकर सांगितलं, त्याचबरोबर टॉनिक कोणतं वापरायचं हे देखील सांगितलं. ते व्यवस्थितरित्या तुम्हाला याच्यामध्ये एकत्र घालून स्प्रे घेणं गरजेचं आहे. जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्हाला हा रिझल्ट भेटणार आहे. जी ट्रीटमेंट मी या आपल्या कांद्याच्या रोपावर केली, ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असेल, त्याचबरोबर कॉम्बिनेशनबद्दल जर काही शंका असेल, तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो.